दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता. परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे. परंतु ते शब्दाच कानावरती पडणार नाही. सुनील, तुला शुभेच्छा. तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव. ठीक आहे, चालते. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये 5ही जिल्हा परिषदांच्या जागांवर आणि 10ही पंचायत समितीच्या जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दबदबा कायम राखलेला आहे. परंतु याच निवडणुकांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती. त्या अनुषंगाने भावनिक वातावरण होतं. आपण सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा, प्रत्येक निवडणूक झाली, निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा. आज तो फोन मात्र येणार नाही. नक्कीच. दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता. परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे. त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण. त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तराई होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला. परंतु ते शब्दाच कानावरती पडणार नाहीयेत. सुनील, तुला शुभेच्छा. तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव. ठीक आहे, चालते थोडं. काय आज आठवतंय तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? तर सुनील शेळके भावनिक झालेले आहेत, कारण अतिशय विश्वास सुनील शेळके यांच्यावरती अजितदादांचा होता. प्रत्येक विजय झाला की अजितदादा सुनील शेळकेंना फोन करायचे आणि त्या विजयात स्वतः सामील व्हायचे. आज सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने दबदबा कायम ठेवला आहे. परंतु त्या अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन मात्र सुनील शेळके यांना येणार नाही आहे. त्यामुळं ते भावनाविवश झालेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.